त्यांना लते. राहिलं की ग पाय ना, दौलतनंच काहीतरी केलं असेल. मला बी तेच वाटतंय. खोपलं असेल त्याच्या डोळ्यात. हे बाई तू नको अपसेट हो. आपण मुंबईला जाऊ ना त्यांना भेटायला, गुरुदक्षिणा देऊ काय. ते म्हणले अभ्याला ढाल मिळाली तर गुरुदक्षिणा मिळाल्यासारखंच आहे. मग तर गुरुदक्षिणा देऊच आपण लते. अभ्या तू जिंकला पाहिजे. जिंकणार जिंकणार. हे बाई मला माहिती आहे तुझा मूड नसेल आता, पण बरं अभ्या तुला कसला सोक्षमोक्ष लावायचा होता. काय वाईट नाही लते. नाही काळजी करण्यासारखं नाही काही. उलट आप्पा बापू आई सगळे खुश होतील ऐकून. मग सांग ना. लते सांगतो म्हणलं ना. खरं तर लय दिवसापासून सांगायचंय. तू येतं आधी. बर येते मी. काही झालं तर थेट संशय दौलतवर येईल. नाही म्हणजे गावात सगळ्यांना माहित आहे इंदूचं पोरगा. आणि आम्हाला अक्कल शिकवायची गरज नाही. इतका पुळका का त्या आप्पाच्या पोराचा तुम्हाला. आम्हाला त्याचा पुळका नाहीये, दौलतची काळजी वाटते. माझी माणसं पुरावा ठेवत नाहीत. पुरावा नसला तरी गावात सगळ्यांना कळणार. गावातली लोक काही येडी नाही आहेत ना. सांगा बरं कोण मत देईल मग त्याला. आणि आभ्याच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर उलट सगळी सहानुभूती त्या जहागीरदारांना मिळेल. नुसतं तिकीट मिळालं तर निवडून येता येत नाही ना. त्यासाठी लोकांचा पाठिंबा बी लागतो. बस झालं, नका जास्त अक्कल बाजळू. थोबाड बंद करा तुमचं आणि स्वयंपाकाचं बघा. बोल. अभ्या 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 कुठे आहे तू. कोण ऐकणार. बाप मूर्ख. बापाला थोडंच काय कळत. समजून सांगितलं, रागवून सांगितलं, बोलून सांगितलं, पण नाही. नादिष्ट आहे नादिष्ट. एखादी गोष्ट डोक्यात घेतली का तीच तीच आणि तीच. आप्पा आपण जायचं का हॉस्पिटलमध्ये. बोला ना आप्पा. तुम्ही वा पुढं. आणि तुम्ही तुम्ही पुढं वा. तुम्ही पुढं वा. हिम्मत नाहीये बघायची. अरे देवा. नाही काय ना सज्जनराव, मान्य आहे मला की आभ्याचं आणि दौलतरावांचं जुनं वैर आहे. पण म्हणून आभ्याला काहीही झालं तर तुम्ही दौलतरावांवर आळ घेणार का कायम. पण त्यांना टेकडीकडे जाताना पाहिलंय ना. कोणी. खात्रीशीर सोर्स नाही. त्या खात्रीशीर सोर्सला काय नाव आहे की नाही.
नाही हो. काय ना सज्जनराव, आता मळ्याकडे जाण्याचा रस्ता त्या टेकडीकडूनच जातो ना, मग गाडी तिकडूनच जाणार की नाही? तुम्ही या गावामध्ये नवीन आहात, कामधंद्यासाठी एकटे राहतात ना, मग काय या गावाच्या भानगडीमध्ये नाक खूप असतात. काय ना, गावातले सगळे नंतर एक होतील, कारण त्यांना एकमेकांची तोंड बघायची असतात रोजच. तुम्ही ह्या गावामध्ये नवीन आहात. लेकरू निश्चित पडलंय हो हॉस्पिटलमध्ये. तुमचंच बरोबर होतं, ऐकायला पाहिजे होतं तुमचं. काय मला बुद्धी झाली, येड्यावाने वागले पाय मी. तुमच्या जोडीनं मी बी विरोध केला असता ना, तर ऐकलं असतं त्यानं. आपण दोघांनी सांगितलं होतं की नाही क्रिकेट सोड म्हणून, ऐकलं होतं त्यानं. सोडलं होतं की क्रिकेट. नुसती बॅट ठेवून दिली आहे घरात, कवा विचार सुद्धा नाही आणला मनात क्रिकेट खेळायला जायचा का? नाही आपण नाही आवडायचं, कायला शब्द मोडायचा. असं गुन्ह्याचं लेकरू आहे माझं. माझं चुकलं, ऐकलं नाही तुमचं. रडू नका. मारा होईल ना हो, शुद्धीवर येईल ना. मग ठीक होते ना, एवढे भांडून जायले घरातून ते तेवढेच धडधाकट होऊन घरात परत येणार आहेत ते. हो ना, मग महाराज असं होऊ दे. पण खरंच सांगते हो, माझं चुकलं. पोराचं काय हो, तरुण रक्त आहे. झालं तर तुमचं समाधान? आपण मी खात्रीपूर्वक सांगतो, हे काम दौलतरावांचं नाही. हा, पण या आधी दौलतरावने जे काही राडे केले ना, त्याबद्दल मी तुझी माफी मागतो. काळजी करू नको, मोठे डॉक्टर बोलू मुंबईहून, होईल आपला आब्या बरा. हे बघ आप्पा, तू नको काळजी करू. दौलतरावांना अभया माझीच लेकर आहे. पाहिजे तर हॉस्पिटलचा सगळा खर्च मी करतो, टेन्शन घेऊ नको. त्याची गरज नाहीये बाबासाहेब. दौलतला बजावा. जर का पुन्हा असं काही घडलं तर मग आम्ही बी हातावर हात ठेवून बसू शकणार नाही. येतो आम्ही. तसं मी डॉक्टरांशी बोलणारच आहे. आणि लतिका, काही काळजी करू नको, आभ्या लवकर बरा होणार आहे. शर्यतीत त्याला लढायचंय ना दौलतरावांविरुद्ध. बरं प्रकाश, बराच वेळ घेतला मी तुमचा. हो, पण तिथं दौलतला मी पाहिलं. मॅडम, काय चाललं काय तुमचं? अहो साहेब, ऐकून तरी घ्या माझं. आबासाहेब आमदार आहेत, प्रतिष्ठित व्यक्तीवर खोटे आरोप केले तर आम्ही तुमच्यावर ऍक्शन घेऊ शकतो. असू द्या, असं काहीही करू नका. हे बघा, आमची काहीही तक्रार नाहीये, आम्हाला कुठलीही ऍक्शन घ्यायची नाहीये. लतिका, कृपा करून दौलतरावांना त्रास देऊ नको. काय ना की आता शर्यत जवळ आली ना, तर दौलतरावांचा फोकस हटायला नको ना त्याच्यावरून. प्लीज कोऑपरेट. आता फक्त तुम्हाला वॉर्निंग देऊन सोडतोय, पुन्हा असं काही करू नका. येतो आबासाहेब. धन्यवाद. गेले कुठे दोघं?